आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचंय, मोठं करायचंय. हा देश माझा आहे. मगाशीच काही विद्यार्थ्यांनी हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यावे. या भारत देशाचं भान म्हणजे तुमची माझी आपली साऱ्यांची देशाप्रती असलेली जी काही आत्मीयता आहे, ही आत्मीयता आपण साऱ्यांनी टिकवून ठेवली पाहिजे. ही आत्मीयता आपण टिकवून ठेवू तरच खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना सांगू. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या रात्री दिवस आमच्यासाठी बहाल केले, रक्ताचे पाठ वाहिले आणि रक्ताचे पाठ वाहिल्यानंतर घरावर तुळशी पत्र ज्यांनी ठेवलं असे महान क्रांतिकारक या देशामध्ये होऊन गेले. त्यांनी जर तो बलिदान केला असता, तो त्याग केला नसता, तर आज तुम्ही मी आपण सारेजण एवढ्या चांगल्या कपड्यात एवढ्या चांगल्या ठिकाणी बसू शकलो नसतो. हे त्यांचे उत्तर आहेत. या देशामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, टिळक, गांधी असे अनेक ज्यांची आपण स्वातंत्र्य असलेले म्हणून एक ओळख म्हणतो. उमाजी नाईक ज्यांनी स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलं. तात्यासाहेब ज्योतिबा फुले ज्यांनी खऱ्या अर्थानं हंटर कमिशन पुढे आम्हाला शिक्षणाची किती गरज आहे हे पटवून दिलं. आम्ही सारे या गोष्टी आमच्या जे काही आमचे बहुजन नायक आहेत, ज्यांनी या देशाचा विकास साधलेला आहे, त्याची चरित्र आम्ही वाचली पाहिजे. विद्यार्थ्यांनो, ही तुम्हाला गरज आहे. तुम्ही साऱ्यांनी ही चरित्र वाचून खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचं आहे. या भारत देशाचा महान सुपुत्र परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं. आज आपला देश संविधानावर चालतो. आपल्या देशामध्ये कायदे आहेत, कानून आहे. सगळ्यात मोठी लोकशाही या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी लिहून ठेवली आहे. आज माझा महिला वर्ग उपस्थित आहे. महिलांना सर्वात मोठं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळू शकतो. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणून महान देशाचा थोर सुपुत्र, महान देशाचा थोर सुपुत्र बा भीमा वंदन हा तुझला. महान देशाचा थोर सुपुत्र बा भीमा वंदन हा तुझला. देश गौरवाचे हे गाणं, महान आहे तुमचे संविधान, महान आहे तुमचे संविधान. एक व्यक्ती एक मत. आपल्या सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही समानता आणली आहे. आपण आधी जर पाहिला तर विविध भाषा, विविध प्रांत, विविध भाषा, विविध वेशभूषा या साऱ्या हा देश नटलेला आहे. आणि एवढं सगळं असून त्या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम या देशाच्या संविधानाने केलं आहे. आमचं संविधान सुद्धा अप्रतिक ठेवण्याचं काम विद्यार्थ्यांना ही खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. ही तुम्ही ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज आपण पाहतो की 78वा हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. आज या जिल्हा परिषद शाळा किनवलीमध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. ते प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये हर्ष आहे, उल्हासितपणा आहे. आज मी सगळे चेहरे पाहतो, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो. हा आनंद आपण टिकवून ठेवूया. मी माझ्या स्वप्नातील भारत देश कसा असेल, तुम्ही सुद्धा असं ठरवा. तुमच्या पण स्वप्नातील आपल्या प्रत्येकाला स्वप्न पडतात ना? आपण झोपतो त्यावेळी स्वप्न पडतात का? बरोबर. पण जागेपणी जी पाहिली जातात तीन स्वप्न खरी असतात. आपण सगळ्यांनी ती स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपला आळस आपण टाकून ठेवला पाहिजे. शिरीष, बाल शिरीष याचं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी चरित्र वाचलं पाहिजे. हा शाळेत शिकलेला बाळ शिरीष हा लहान मुलगा होता. स्वदेशाचा नारा दिला होता आणि स्वदेशी कपडे आपण वापरायचे असं ठरलं होतं. परदेशी कपड्यांची होळी करायची होती आणि बाल शिक्षणामध्ये पुढाकार घेतला होता. इंग्रजांनी त्याच्या अंगावरून गाडी घेऊन गेली, त्याला ठार मारलं. बघा आज आपण शहीद शिरीष यांचं नाव आदराने घेतो. देशासाठी बलिदान करणारी अनेक व्यक्तिमत्व आहेत. मुलांवर सगळ्यांनी जय हिंद, जय भारत. मी घोषणा द्यावर. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. आता तुम्ही ऐकायला मोकळे झाला. मग आपला हा देश, आपल्या प्रत्येकाला असं वाटत असेल ना माझा देश कसा असावा. प्रत्येकाचं एक स्वप्न आहे, हा देश कसा असावा.
मला वाटतं हे विशालकाय भारत देशात, हे विशालकाय भारत देशात नम्रतेने वंदितो मी तुझला, हे विशालकाय भारत देशात नम्रतेने मी वंदितो तुझला. अनादि काळापासून विविधतेने तूच नटलेला, अनादि काळापासून विविधतेने तूच नटलेला. नालंदा तक्षशिला, मुलांनो लक्षात घ्या, या देशामध्ये नालंदा आणि तक्षशिला, सरळ सांग, नालंदा आणि तक्षशिला ही विद्यापीठे या देशात होऊन गेली. जगातील विद्यापीठ शिकणे येते ती नालंदा तक्षशिला गौरव या भारताला अभ्यंत हिमालय तुझ्या सोबतीला. भारत देशाचं, माझा भारत देश कसा असेल, माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल. तिन्ही विशाल महासागर आपण पाहिले, हिंद महासागर आहे, पश्चिमचा आहे, बंगालचा सागर आहे. हे तिन्ही विशाल महासागर शत्रूंनी त्याची म्हणजे शत्रूंच्या मनामध्ये त्याच्यामध्ये घरघर पडते. किती वर्णावून तुझी जी महती, मोसमी देश जग ओळखती. आपल्या देशामध्ये 3 ऋतू आहेत. कुठले कुठले 3 ऋतू मित्रांनो? अगदी बरोबर, टाळ्या वाजवायच्यासाठी. आपल्या देशामध्ये 3 ऋतू आहेत, इतर देशामध्ये असे ऋतू नाहीत. आणि म्हणून भारताचं आकर्षण हे कायमस्वरूपी युरोपियन देशावर राहिलेलं आहे. आणि म्हणून मला म्हणायचं वाटतं, नालंदा तक्षशिला गौरव या भारताला अभ्यंत हिमालय तुझ्या सोबतीला. तिने विशाल महासागर शत्रूंची मस्तके होती घर, किती